10 वाजले अजून बंद आहे म्हणजे कमाल झाली. अजून उघडलं नाही. हे बंद झाले काका, 15 दिवस झाले आता. मालक राहायच्या वरती. नंदू काका ना? हा ते आहेत ना वर. काय नंदू साहेब ओळखलं का? आम्ही कसले साहेब? साहेब गेला देशाबाहेर 47ला. या 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 बस. नाही असं मी इथं बस. बर बर. शिफ्ट होतोय ना आता. कुलूप बघितलं असेलच खाली. हो बंद का केलंस हॉटेल? होत नाही आता. मुलंही या धंद्यामध्ये नाहीत. थोरला नाशिकला असतो आणि धाकटा मुंबईला. अरे पण दुसऱ्या कोणाला तरी चालवायला द्यायचंस. 100 वर्ष झाली आता. आणखीन किती टिकणार? आपल्यासारखं दुकानाचं पण वय झालं म्हणायचं. बा आमचं राहू द्या. तुम्ही कुठं गायब होतात इतकी वर्ष? अरे तुझ्या पोरानं गाव सोडलं, आमच्या पोरानं देश. तो अमेरिकेत सेटल झालाय. बर. सारखं बोलवत होता. म्हटलं जाऊया. आता आमचा परतीचा प्रवास. हो ना. इथून अमेरिका आणि अमेरिकेतून एकदम हो काहीतरी काय. 15 दिवसासाठी आलो होतो. नातेवाईक भेटले. एक जमिनीचा व्यवहार होता तो झाला. आता उद्या परत जायचं. पण म्हटलं जायच्या अगोदर नंदूची मिसळ खाल्ली पाहिजे. तुम्ही म्हटलं, मी सुचवलं तुम्हाला. हे मात्र खरं हा. म्हणजे मिसळ खाण्याचा प्लॅन खास हिचा. माझा. आता काय करावं? मिसळ तर खरं म्हणजे. अहो या पसाऱ्यात मिसळ कुठली? ते जाऊ द्या. पण तू तर भेटलास. नाही चहा करू का मस्त? हो हो चालेल. त्यांना नाही का करायला लागणार? नाही नाही चहा तर घ्यावाच लागेल. आमची ही असती तर तिनं सोडला असतं होय तुम्हाला असंच. बरं झालं आठवणीनं आलात ते. त्यामुळे भेट तरी झाली. नाही तसंच एक खास कारण पण आहे. कारण? तुझ्यापासून काय लपून ठेवायचं? म्हणजे कॉलेजमध्ये असताना आता भेटायचं कसं म्हणून मीच तिला विचारलं होतं की मिसळ खायला येतेस का म्हणून. काय सांगताय? आता नातवंडांच्या भाषेत बोलायचं झालं तर आमची पहिली डेट म्हणजे तुझी मिसळ. कमाल झाली. खरी कमाल तर पुढे आहे. त्या आमच्या डेटला आज 50 वर्ष झाली. ओके वहिनी सांगताय काय तुम्ही? वा. म्हणून सेलिब्रेशन साठी आलेलो आहोत. आणि माझ्याकडे मिसळ नाही. पण हे सेलिब्रेशन खास श्रीराम मिसळच्या कब्बशीतून व्हायला पाहिजे. आणि तुला रे? मी घेतो ग्लासातून. 2च राहिल्या होत्या. छान झालंय हा चहा. एक बोलू का? बोला की. ह्या कब्बशा नेल्या तर चालतील का? मी एक्झॅक्टली हेच म्हणणार होते. न्या की. तुमच्यासाठीच मागे राहिल्या असतील. न्या की. फर्स्ट डेट.